नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक जे काही पोल्ट्री प्रोडक्शनमध्ये जे की मॉडर्न पोल्ट्री प्रोडक्शनमध्ये जे पॅथोजन्स जे कंट्रोल आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरोफाजचा वापर कसा केला जातो आणि ट्रेडिशनल मेथड आणि बॅक्टेरोफाजच्या मेथडमध्ये काय परिणाम आहे. तर याच्यामुळे काही आपल्याला माहिती की जे ट्रेडिशनल मेथड आहे तर त्याच्यामधून आपल्याला काही जे बाय प्रोडक्ट आहे ते सुद्धा प्रोड्यूस हे होत असतात. तर याच्यामध्ये ट्रेडिशनल मेथड आणि ज्या बॅक्टेरोफाज बेस्ड टेक्नॉलॉजी जी काय आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे, दोघांचे ॲडव्हान्टेजेस वगैरे काय आहे आणि इम्प्लांटेशन कसं केलं जातं बॅक्टेरोफाज टेक्नॉलॉजीचं, जेणेकरून जे पोल्ट्रीमध्ये जे पॅथोजन आहे म्हणजे ई कोलाई असेल, सॅल्मोनेला असेल, कॉम्पॅलिबॅक्टर जेजुनी असेल, असे वेगवेगळे जे काही पॅथोजन आहे जेणेकरून हे जे पोल्ट्रीमध्ये जे की जे चिक्स वगैरे असतील तर त्याचं जे काही मीठ वगैरे खाल्ल्यानंतर याचं जे इन्फेक्शन आहे ते ह्युमनलासुद्धा हे होत असतं. तर हे जे इन्फेक्शन आहे ते आपण कसं जे आहे ते इनिबिट करू शकतो आणि बॅक्टेरोफाज याच्यावरती कसं काम करतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम जे काही पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये जे की आपल्याला माहिती आहे की जे अँटीबायोटिक रेजिस्टंट पॅथोजन म्हणजे काय असतं, जे अँटीबायोटिक आहे जो स्पेसिफिक पॅथोजनला किल करण्यासाठी वापरले जातं, पण हे जे काही अँटीबायोटिक आहे त्याच्यावरती ज्या पॅथोजनवरती काम करत नाही, कारण की त्याची जी ग्रोथची जी काही किंवा त्याच्यामध्ये जर इव्होल्युशनही घडून येत असेल तर त्यामुळे त्या अँटीबायोटिक रेजिस्ट करण्याची ॲबिलिटी त्या पॅथोजनमध्ये आलेली असते. त्याला म्हटलं जातं अँटीबायोटिक रेजिस्टंट पॅथोजन, जो की स्पेसिफिक ॲनिमल हेल्थला किंवा जे ह्युमन फूड सेफ्टीमध्ये हे थ्रेट हे निर्माण करते, ज्यामुळे 7 लाख ते जे की डेथ आहे ती ॲन्युअली ही अँटीमायक्रोबियल रेजिस्टंट त्यामुळे ही होत आहे. आणि ट्रेडिशनल जे काही अँटीबायोटिकचा यूज केल्यामध्ये पोल्ट्री प्रोडक्शनमध्ये ते एक परफेक्ट स्ट्रॉम आहे, पण मग त्याच्यातली जी काही थेरपॅटिक इफिशियन्सी आहे ती रिड्यूसही होत असते. त्यामुळे जे कन्झ्युमर आहे किंवा जे अँटीबायोटिक फ्री जे प्रोडक्ट आहे ते ग्रो करणं खूप आता सध्याला महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये नवीन इन्व्हेन्शन करणं किंवा सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह शोधणं हे इंडस्ट्रीला सगळ्यात मोठा अर्जंटली ही गरज आहे. तर याच्यामध्ये स्पेसिफिक जर आपण पाहिलं तर बॅक्टेरोफाजचा वापर आपण हा करू शकतो. तर बॅक्टेरोफाज काय आहे, हा एक व्हायरस आहे जो की बॅक्टेरियामध्ये एंटर करून स्पेसिफिकली इन्फेक्ट करून डिस्ट्रॉय करण्याचं काम करतो बॅक्टेरियल सेलला, जो की ॲनिमलमध्ये किंवा ह्युमन सेलमध्ये जर लिव्ह राहिला किंवा तसाच राहिला तर त्याच्यामुळे कोणताही परिणाम हा होत नाही. तर याच्या आपल्याला 4 मेन स्पेसिफिक जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हायली स्पेसिफिक, तो स्पेसिफिक पॅथोजन बॅक्टेरियालाच जे काही टार्गेट आहे तो करतो. म्हणजे जर आपण पाहिलं तर 5 पॅथोजन आहे तर ते 5 पॅथोजनलाच तो अटॅक करणार आणि त्याच्यामध्ये जर अजून त्या एरियामध्ये किंवा त्या पोल्ट्री फील्डमध्ये जर अजून बेनिफिशियल जे काही मॅक्रोऑर्गॅनिझम असतील जे की आपल्या ग्लड फ्लोराला किंवा आपल्या सेफ्टीसाठी किंवा ह्युमनच्या एनर्जीसाठी जे काही बेनिफिशियल जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे तो त्याला किल हा करत नाही. तर हायली स्पेसिफिक जे काही पॅथोजेनिक बॅक्टेरियालाच हा किल करतो. जे की पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहे ते इन्फेक्ट करण्याची त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे किंवा त्याच्यामध्ये डिसीज कॉजिंग करण्याची जी ॲबिलिटी असणारे जे काही पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहे त्याला हा किल करण्याचं काम करतो. तसंच सेल्फ रेप्लिकेटिंग, तर याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल इन्फेक्शन साईट हे आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यामुळे जे काही ऑनगोईंग प्रोटेक्शन याच्यामुळे होत असतं. याच्यामध्ये सेल्फ रेप्लिकेशनची ॲबिलिटी आहे. ज्यावेळेस तो बॅक्टेरियल सेलमध्ये इंजेक्ट होतो तर त्यावेळेस जी काही बॅक्टेरियाची जी काही सेल्युलर मशिनरी आहे तो ते हायजॅक करतो आणि स्वतःचं रेप्लिकेशनही घडून आणतो. तसंनंतर नॅचरल ओरिजिन हा आपल्याला भरपूर ठिकाणी म्हणजे जे काही नेचरमध्ये आपल्याला आढळतो. तर कोइव्होल्युशनरी जर आपण पाहिलं तर हा बॅक्टेरियासोबत ॲडॅप्ट होतो आणि त्याला रेजिस्ट करण्याचं नॅचरली काम हा करतो. तर याचे आपल्याला 4 मेन स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायला मिळतात बॅक्टेरोफाजचे, जो की अँटीमायक्रोबियल वेपन म्हणून आपण वापरू शकतो. तर हे जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन म्हणजे फाजचं टार्गेट आणि इलिमिनेशन हे बॅक्टेरियल पॅथोजन कसं करतो, तर बॅक्टेरोफाज जो काही आहे तो हायली इफिशियंट आणि मल्टीस्टेप प्रोसेस आहे, जेणेकरून तो प्रिसाईज बॅक्टेरियाला डिस्ट्रक्शन करून त्याचं कोलॅटरल जे काही डॅमेज आहे किंवा होस्ट ॲनिमलला किंवा बेनिफिशियल मायक्रोऑर्गॅनिझमला डॅमेज होण्यापासून वाचवतो. तर सगळ्यात पहिल्यांदा रिकग्निशन आणि अटॅचमेंट. तर फाजचे जे काही टेल फायबर आहे
ते स्पेसिफिक सरफेस रिसेप्टर म्हणजे जे बॅक्टेरिया सेलवरती आपल्याला माहिती की रिसेप्टर हे प्रेझेंट असतात, जेणेकरून त्याच्यावरती अटॅचमेंटही होऊ शकेल. तर हे जे काही स्पेसिफिक रिसेप्टर असतात जे काही बॅक्टेरिया सेलवरती तो टार्गेट करतो आणि त्याला प्रिसाइजली रिकग्नाइज करून अटॅचमेंट करतो. त्याच्यानंतर DNA इंजेक्शन, तो व्हायरल जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते बॅक्टेरियल सेल वॉलमध्ये सायटोप्लाझम थ्रू इंजेक्टही करतो. त्याच्यानंतर रिप्लिकेशन, जे फाजचं जे काही DNA आहे तो हॅजॅक करून, त्याची बॅक्टेरियल मशिनरी हॅजॅक करून तो स्वतःचं जे काही न्यू फाजेस पार्टिकल आहे 30 to 60 मिनिटमध्ये 50 ते 200 जे काही न्यू फाजेस आहे तो प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. लायसिस अँड रिलीज, बॅक्टेरियल सेल जे एकदा रप्चर झाल्यानंतर जे काही प्रोजेनी आहे ते रिलीज होते आणि बाजूचे जे काही नेबरिंग जे काही पॅथोजन आहे त्याला इन्फेक्ट करण्यासाठी ही जी सायकल आहे ती चालू राहते. तर आपल्याला असं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन फाजेसचं बॅक्टेरियल पॅथोजनचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं सॅल्मोनेला, कॉम्पॅक्टर जेझोनी किंवा जो कोला आहे त्याचं कंट्रोल ॲप्लिकेशन हे कसं करतो ते आता आपण पाहूया. तर पहिला आहे सॅल्मोनेला, जो की आपल्याला माहिती आहे की 1.35 मिलियन इन्फेक्शन हे ॲन्युअली कॉज करतो आहे. तर त्यामुळे जे की फाजचं सोल्युशन आपण म्हणजे जर आपण पाहिलं जे कमर्शियल प्रोडक्ट आहे म्हणजे सॅल्मो फ्रेश, त्यामुळे जो काही सॅल्मोनेला आहे पोल्ट्री प्रोसेसिंग जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यापासून आपण 99.9% जी काही सॅल्मोनेलाची जी ग्रोथ आहे त्याला ही रिड्यूसही करू शकतो. तर ॲप्लिकेशन जर आपण पाहिलं, जर आपण ॲप्लिकेशनमध्ये जर पाहिलं म्हणजे इम्प्लांटेशन आपण कसं करू शकतो, म्हणजे फूड ॲडिक्टेटिव्ह म्हणजे जे की फीड आहे त्याच्यामध्ये आपण जे की कॅप्सुलेटेड जे काही बॅक्टेरियोफाज आहे ते आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतो, किंवा जी स्प्रे ट्रीटमेंट आहे त्याच्याद्वारे जे पोल्ट्री फील्डमध्ये आपण स्प्रे करू शकतो की जे प्रोसेसिंग आहे ते इंटरव्हेन्शन वगैरे करून त्याचं ॲप्लिकेशन हे आपण करू शकतो. तसंच कॉम्पॅक्ट जेझोनी म्हणजे जो काही बॅक्टेरियल फूडबॉर्न जे काही इलनेस आहे किंवा लिडिंग त्याच्यामुळे कॉज होते, तर 70 ते 80% जे काही रिटेल जे काही चिकन आहे त्याच्यामध्ये हा प्रेझेंट असतो. तर याच्यामुळे जे काही टार्गेटचे जे कॉकटेल आहे 2 ते 3 जे काही आपण कॉकटेल तयार केलं तर त्यामुळे जे काही सिलियल जे काही कॉलनायझेशन आहे ते आपण रिड्यूस करू शकतो. ॲप्लिकेशन जर आपण पाहिलं तर जे काही ड्रिंकिंग वॉटरमध्ये सप्लिमेंटेशन आपण करू शकतो, किंवा प्री हार्वेस्ट इन्व्हर्टेशन जे काही स्ट्रॅटेजी आहेत, इंटरव्हेन्शन जे काही स्ट्रॅटेजी आहे ते आपण याच्याद्वारे करू शकतो. तसंच कोला आपल्याला माहिती आहे जो की पॅथोजेनिक स्ट्रेन आहे, जो की कॉलोनी बॅसिलसिस हा जो काही कॉज करण्यासाठी मेनली आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्यामुळे जे की हाय मोर्टिलिटी किंवा त्याचं जे काही प्रोडक्शन आहे ते लॉस करण्याची त्याच्यामध्ये ॲबिलिटी किंवा रिझल्ट दाखवत असतो. तर हे जे काही फास्ट सोल्युशन आहे त्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक फाजचा वापर करून जे काही कोलाचा जो लोड आहे तो 24 आवरमध्ये 95 to 99% आपण कमी करू शकतो. तर याच्यामध्ये आपण हॅचरी ट्रीटमेंट किंवा जे थेरपॅटिक जे इंटरव्हेन्शन आहे त्याचा वापर करून ते जे काही कोला असेल त्याला आपण त्याची जी ॲबिलिटी आहे ती कंट्रोलही करू शकतो. अशाद्वारे जे की कंट्रोल ॲप्लिकेशन आपल्याला स्पेसिफिक जे काही पॅथोजन आहे म्हणजे सॅल्मोनेला, कॉम्पॅक्टर किंवा कोलाचा आपण करू शकतो. तर आता आपण स्पेसिफिक करूयात फास्ट थेरपीचा आणि ट्रेडिशनल जे काही अँटीबायोटिक आहे तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक काय आहे, त्याचे बेनिफिट्स काय आहे ते आता आपण पाहू. तर ट्रेडिशनल मेथडमध्ये आपल्याला माहिती आहे की ब्रॉड स्पेक्ट्रम जे काही ॲक्शन आहे ती केली जाते, त्याच्यामुळे जे काही बेनिफिशियल जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते सुद्धा डिस्ट्रॉय होतात. तर बॅक्टेरियोफाज थेरपीने जर आपण विचार केला तर तो स्पेसिफिक पॅथोजनला टार्गेट करत असल्यामुळे जे काही गट हेल्थ आहे ते प्रिझर्व करतो आणि स्पेसिफिक जे काही बेनिफिशियल मायक्रोऑर्गॅनिझम आहे तो त्याला डिस्ट्रॉय करत नाही. तसंच अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स जे काही डेव्हलपमेंट आहे याच्यामुळे ड्राईव्ह होते. तर बॅक्टेरियासोबत को इन्व्हॉल्व असल्यामुळे जे काही रेझिस्टन्स आहे ते मिनिमाइज करण्याची ॲबिलिटी याच्यामध्ये पाहायला मिळते. तसंच केमिकल रेसिड्यू जे काही आहेत ते मीट प्रोडक्टमध्ये लिव्ह राहतात, म्हणजे जे ट्रेडिशनल मेथड आहे किंवा अँटीबायोटिक रेझिस्टन्स जे काही टेक्निक आहे तर त्याच्यामुळे मीट प्रोडक्टमध्ये केमिकल रेसिड्यू हे राहतात. तर याच्यामध्ये ही नॅचरल असल्यामुळे याच्यामध्ये कोणताही केमिकल रेसिड्यू बॅक्टेरियोफाज थेरपीमध्ये राहत नाही. त्याच्यामध्ये जे काही स्लॉटरमध्ये जे काही विड्रॉल पिरियड आहे तो रिक्वायरमेंट असते, याच्यामध्ये कोणताही जो काही विड्रॉल पिरियड आहे तो राहत नाही. याची थेरपॅटिक जी काही किंवा ट्रेडिशनल जे काही आहे त्याची जी इफिशियन्सी आहे ती ओव्हर टाईम डिक्रीज होत असते. जर आपण बॅक्टेरियोफाज टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या सिंग्रिझम मेथडद्वारे किंवा वेगवेगळ्या मेथडद्वारे कॉम्बिनेशन करून किंवा इंटरव्हेन्शन वगैरे त्याच्यामध्ये आपण प्रोड्यूस करून याची ही ॲबिलिटी किंवा याची इफिशियन्सी आहे ती डिक्रीजही होत नाही. तसंच जर आपण पाहिलं
याच्यामुळे जे काही ग्रोथ रेग्युलेटरी जे काही एक्सेप्टेशन आहे त्याचा स्टेटस वाढतो आणि जे काही ट्रेडिशनल मेथड आहे त्याच्यामुळे जे काही ग्लोबली जे काही रेस्ट्रिक्शन आहे ते रेग्युलेटरी होत असतात. तर याच्यामध्ये आपण पॅथोजन रिडक्शन करतो आहे किंवा जे की विड्रॉल जो टाईम आहे डे बिफोर प्रोसेसिंग आपण करू शकतो आणि नॅचरल ओरिजिन असल्यामुळे याच्यामुळे कोणतेही सिंथेटिक जे कंपोनंट आहे ते प्रोड्यूसही होत नाही. तर अशा आपल्याला फास्ट थेरपी आणि ट्रेडिशनल अँटीबायोटिकचे ॲडव्हान्टेजेस किंवा स्पेसिफिक बेनिफिट आपल्याला ओव्हर पाहायला मिळतात. त्याच्यानंतर रिअल वर्ल्ड केसेस जर आपण पाहिलं, इम्प्लांटेशन जे काही कमर्शियल जे काही पोल्ट्री ऑपरेशनमध्ये जे काही केल्या गेल्या याच्यामध्ये आपल्याला नेदरलँड जे काही बॉयलर प्रोड्युसर आहे याच्यामध्ये जे काही सॅल्मोनेला आहे त्याचं कंटॅमिनेशन हे जास्त प्रमाणामध्ये होत होतं. त्यामुळे त्यांनी इंटरव्हेन्शन केलं, म्हणजे फास्टचं कॉकटेल करून ड्रिंकिंग वॉटरमध्ये फायनल वीक बिफोर प्रोसेसिंगमध्ये जे पोल्ट्रीमध्ये ड्रिंकिंग वॉटरमध्ये फास्टचं कॉकटेल त्यांनी मिक्स केलं आणि ते पोल्ट्रीमध्ये जे काही चिक्स वगैरे असेल त्यांना पिऊ घातलं. त्यामुळे जे काही सॅल्मोनेला आहे त्याचं जे काही इन्फेक्शन आहे ते कमी झालं आणि त्याच्यामुळे जे काही बर्डचं जे परफॉर्मन्स आहे तो सुद्धा याच्यामुळे वाढला. US प्रोसेसिंग जे काही प्लांट्स म्हणजे कॉम्पॅलिबॅक्टरचं जे काही कंटॅमिनेशन आहे ते वाढत होतं, तर ते त्यांनी फास्ट स्प्रे जे ॲप्लिकेशन आहे चिलिंग प्रोसेसमध्ये ते चालू केलं. त्यामुळे जे काही कॉम्पॅलिबॅक्टरचं जे काही काउंट आहे तो रिडक्शन झालं आणि त्यामुळे जे काही त्याचे जे काही प्रोडक्ट आहे किंवा त्याची जी शेल्फ लाईफ आहे ती एक्सटेंड झाली. याच्यामुळे 3 दिवस जास्त एक्सटेंड झाली. तसंच UK लेअर फार्म ट्रायल जो काही आहे त्याच्यामुळे जे काही कोलायचा जे काही आउटब्रेक झाला होता त्याच्यामुळे त्यांनी थेरपेटिक जे काही फाज आहे ते फीडद्वारे देण्यात आलं. डायरेक्टली जो काही बॅक्टरफाज आहे तो फीड जे काही आहे त्याच्यामध्ये इन्सर्ट करून त्यांना डायरेक्टली दिला गेला. त्यामुळे जे काही मोर्टॅलिटी जे काही रिड्यूस आहे तो 2%ने विदिन 48 आवर रिड्यूस झाला आणि त्यामुळे जे काही रिकव्हरी आहे ती सुद्धा त्याच्यावरती काही इफेक्ट नाही पडला. आणि त्यामुळे जे काही याच्यामध्ये आपण कोणतेही जे काही अँटीबायोटिकचा वापर न करता किंवा रिक्वायरमेंट न करता त्याची जी काही मोर्टॅलिटी आहे ती आपण रिड्यूसही करू शकलो. अशा वेगवेगळे जे काही केस स्टडीज आहे, रिअल वर्ल्ड केस स्टडीज आपल्याला पाहायला मिळतात. अजून काही जे काही केस स्टडीज आहे ते आपल्याला पाहायला मिळतात जे की बॅक्टरफाजचा वापर करून स्पेसिफिक पॅथोजनला किल हे करत असतात. तर आता आपण स्पेसिफिक पाहूयात की डिलिव्हरी मेथड आणि इंट्रॅगेशन जे काही आहेत करंट जे काही फार्म जे काही प्रॅक्टिसेस हे केले जात आहेत बॅक्टरफाज डेव्हलपमेंटचा त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं केलं जातं ते आपण पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा ड्रिंकिंग वॉटर ॲडमिनिस्ट्रेशन जे काही मोस्ट ऑफ दी प्री हार्वेस्ट जे काही मेथड आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये जर आपण पाहिलं वॉटरमध्ये आपण फाजचा ॲड करून म्हणजे 10⁶ to 10⁸ जे काही PFU जे ml आहे सिरियल डायल्युशन करून जो काही 10⁶ किंवा 10⁸ जो काही जर सिरियल डायल्युशन आपण डायरेक्ट वॉटरमध्ये इन्सर्ट केलं, कॉन्सन्ट्रेशन इन्सर्ट केलं, त्यामुळे जो की स्पेसिफिक जो काही बॅक्टेरिया आहे किंवा जो स्पेसिफिक पॅथोजन आहे त्याला किल हा करू शकतो. याच्यामध्ये कोणतंही लेबर जे काही रिक्वायरमेंट ही लागत नाही किंवा कोणतंही सिस्टीम आहे त्याचा वापर हा केला जात नाही. तसंच फीड सप्लिमेंटेशन जे काही अनकॅप्सुलेटेड जे काही फास्ट प्रोडक्ट आहे ते जर मिक्स याच्यामध्ये जर फीडमध्ये जर केले 10⁵ to 10�7 PFU पर ग्राम जर आपण पाहिलं त्याच्यामुळे जे की प्रोटेक्शन आहे किंवा जे फीडिंग प्रोग्राम आहे त्याच्यामुळे जे काही बायोसिक्युरिटी जे प्रोटोकॉल आहे ते सुद्धा याच्यामध्ये आपण करू शकतो. किंवा स्प्रे ॲप्लिकेशन जे काही डायरेक्टली एरोसोलमध्ये आपण जर हे जे प्रोसेसिंग केलेलं जे काही बॅक्टरफाज आहे तो जर आपण इन्सर्ट केला तर त्यामुळे जे काही रिडक्शन आहे याच्यामध्ये कोणतेही मॉडिफिकेशन किंवा इक्विपमेंटची गरज लागत नाही. तसंच जर फाज इन्फेक्शन जे की इन ओव्हर जे ट्रीटमेंट आहे जे फर्टाईल एग आहे की जे की हॅचरिंग ऑपरेशनमध्ये जर आपण फाज त्याच्यामध्ये जर इंजेक्ट केलं तर त्यामुळे आणि हे जर आपण डे 1च्या आधी किंवा प्रोटेक्शन जर आपण दाखवलं त्यामुळे जो वॅक्सिनेशन जे काही प्रोटोकॉल आहे हॅचनरी इक्विपमेंटचा तो सुद्धा आपण इंटिग्रेटही करू शकतो. अशाद्वारे ह्या बेस्ट प्रॅक्टिसेसद्वारे आपण इम्प्लांटेशन जे बॅक्टरफाजचं आहे ते करू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक पोल्ट्री फील्डमध्ये बॅक्टरफाजचा वापर हा कसा केला जातो त्यामुळे जे की पॅथोजन आहे ते कसं किल होतं ते आपण पाहिलं. जर तुम्हाला या व्हिडिओज काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.